महत्त्वाचं सांगायचं झालं तर दादांबद्दल की मागील काही महिन्यांमध्ये जी मैदानं झाली, ज्या मैदानांमध्ये भूतोना भविष्य अशी बक्षिसं होती. म्हणजे बऱ्याचशा टू व्हीलरांची बरेच लोक मानकरी ठरले. असं नाही होतं की मोठ्या शर्यतीवाल्यांना, काही लकी ड्रॉची मैदानं होती. त्या लकी ड्रॉमध्येही बऱ्याच मुलांना जे काही गोरगरीब शेतकरी शर्यत बघायला येतात, त्यांना बक्षिसांच्या स्वरूपात बाईकचे मानकरी ठरले. तर आता पुन्हा एकदा दादांनी मैदानाची तारीख डिक्लेअर केली आहे. 29 तारखेला पुन्हा एकदा मैदान होणार आहे कडाव नगरीत. तर दादांची आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत की मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे आणि मागील मैदानांसारखीच हे मैदानं असणार आहेत की कशा प्रकारे असणार आहेत. दादा नमस्कार. तर सर्वप्रथम मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे? मैदानाचं स्वरूप म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मागच्या वेळेस ज्या आपल्या इकडे मैदानं झाली त्या प्रकारचं काही मैदान होणार नाही. म्हणजे जी बक्षिसं वगैरे असतील किंवा अजून काही गोष्टी होत्या त्या सर्व काही नाही. हे मैदान मी कशा स्वरूपाने केलेले आहे का बऱ्याच लोकांचा आता मला फोन येत होते का कडावला तुम्ही मैदान घ्या, कडावला मैदान घ्या, कारण कडावला हे मैदान चांगलं येतं, मध्यंतर ठिकाण पडतंय, सर्वांना सोयीचं होतं आणि इथं गाड्या बऱ्यापैकी होतात सर्वांच्या, जास्त गाड्या मालक परत जाईत नाही आणि चांगलं नियोजन असतं असं अनेक जणांचे फोन येत होते. त्यामुळं मग मी थोडा विचार केला आणि माझ्या गावातले एक जाणकार एक 8-10 लोक मला जरा भेटली आणि मला बोलायला लागली का थोडंसं मंदिरचं पण काम करायचंय देवीच्या, त्याच्या संदर्भात तुम्ही जरा हे एक 5-6 डे करा. मग त्या हिशोबाने हे मैदान भरवायचं चाललेलं आहे. तर माझं काय त्याच्यामध्ये कुठलं योगदान राहणार नाही. फक्त मी त्यांना एक मैदान करून देणार आहे आणि काय लागेल ते बाकी मदत करणार आहे. बाकी सर्व काय गावालाच करणार आहे. बरोबर. म्हणजे त्या हिशोबाने आम्ही मैदान घेतलेले आहे. म्हणजे एक काही जी मागील मैदान दादांनी घेतली होती ती स्वतः लक्ष देऊन आणि गोरगरीब शेतकऱ्यांना एक बैलगाडा शर्यतीचं एक वेगळी आवड निर्माण व्हावी आणि त्याच्यामधून चांगलं काहीतरी साध्य व्हावं या हेतूने केलं होतं. आणि आता दादांचा हेतू पण असंच आहे की गावातले जे मंदिर आहे त्या मंदिराला थोडा ज्या काही मैदान होतील, मैदानातून जो काही कटिंगच्या स्वरूपात म्हणा जे काही पैसे मिळतील ते एक चांगल्या कामासाठी आणि दादांच्या मदतीनुसार एक मंदिराच्या कामासाठी जातील या हिशोबात दादा मैदान घेणार आहेत. तर दादा एकच मैदान होणार आहे की याच्या पुढे मैदान होतील? एक 5-6 मैदान तर होतील. जोपर्यंत आपला जे मागच्या मानाचं मैदान जे आहे बरोबर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ते मार्च महिन्यामध्ये असणार आहे. बरोबर. हे मैदान भव्यदिव्य होणारच आहे. पण त्याच्या आधी एक 5-6 मैदान होतील असं माझा एक अंदाज आहे. बरोबर. आणि ते सर्व काय त्या लोकांच्यावरती अवलंबून असेल. इथं पूर्ण मैदान आता कालपासून परवापासून सुरुवात केलेली मैदान करण्याला. आता या 4-5 दिवसात मैदान पूर्ण होऊन जाईल. आता ठेवायचं का नाही ठेवायचं जास्त करून त्याच्यावरती अवलंबून आहे. माझं सहकार्य तर पूर्ण राहणारच आहे, परंतु मैदान करणं का नाही करणं ते त्यांच्यावरती अवलंबून. बरोबर. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही मैदान त्यांच्या सुपूर्द करणार आहेत आणि जे काही 19 तारखेचं मैदान असेल ते मग तुमचं वैयक्तिक मैदान असणार आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ज्यावेळेस मार्च महिन्यामध्ये, त्यावेळेस मग तिथीप्रमाणे आम्ही ती जयंती साजरी करणार. त्यावेळेस जसं मागच्या वेळेस भव्यदेव मैदान झालं त्याचप्रमाणे यावेळेस पण करायचा प्रयत्न आमचा आहे. म्हणजे आता तयारी कुठपर्यंत आली मैदानाची, म्हणजे सुरुवात केली की मैदान चालू करायची? आता 3 दिवसापूर्वी मी काम चालू केलेलं आहे. जे आता बघा मागच्या वेळेस त्याला जवळजवळ 2 JCB लावून मी जवळजवळ महिना घालवला तरी पण पूर्ण नव्हतं आलं. पण यावेळेस काय मला जास्त काम नाही, मोजके एक 6-7 दिवसात माझं ते पूर्ण होईल. आता राहिलं अजून 3 दिवस तर चालू होतं काम, अजून 3 दिवस, एक 26 तारखेपर्यंत मैदान पूर्ण होऊन जाईल. मग आता दादा सर्वात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही एक कल्पना होती की मातीचे जे ढीग होते सर्वात उंच बघायला गेलो तर या मैदानाचे होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रेक्षक वर्ग जास्त आतमध्ये येत नव्हता आणि बैलांना पळायला मुबलक जागा मिळत होती. त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती की परत एकदा कडावचं मैदान व्हावं. तर त्या नियोजनाबद्दल काय बोला? सुट्टीचं नियोजन? नाही, सुट्टीचं नियोजन ज्याप्रमाणे आहे म्हणजे जसं मी याला केलं होतं मागच्या वेळेस केलं होतं तसं राहणारच आहे. मातीचे ढिगारे वगैरे ते मोठेच राहणार आहेत, पण बाकी खालचं नियोजन एवढं मागच्या वेळेस केलं तसं नाही राहणार, कारण त्याचं नियोजन मला ते जयंतीच्या टायमाला करायचंय आणि ते मागच्या वर्षी केलं त्याच्यापेक्षा पण चांगलं करायचंय. पण मी सध्या ते काही नियोजन करणार नाही. पण मातीचे ढिगारे वगैरे ते आहेतच, ते करावंच लागणार, कारण जास्त नवीन बैल असतात, कुणाचे बैल शिकाऊ असतात, मग ते बाजूला गेल्यानंतर लोकांना इजा होते, म्हणून इतर ठिकाणापेक्षा आपल्या इथं मातीचे ढिगारे मोठे असणार आहे. त्याच्यामुळे दादा कसं आहे प्रेक्षकांचाही बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा असते की कडावचं मैदान सर्वांना मध्यवर्ती पडतं, त्याच्यानंतर फाटीही पळायला चांगली असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठेही उभं राहिलं तरी प्रेक्षकाला पूर्ण शर्यत बघायला मिळते. तर तसंच दादा आता परमिशनचं कसं असणार आहे दादा? म्हणजे जे शासनाची परमिशन आहे परमिशनचं मैदान होईल? शासनाचं परमिशन म्हणलं शासनाने परमिशन देण्याची सुरुवात केलेली आहे. शासनाने मंजूर केली का परमिशन द्यावं,
पण ते एक म्हण आहे ना का आजारापेक्षा विलाज जास्त, हो. अशी परिस्थिती या परमिशनचं झालेलं आहे. खरंच सांगतो, माझ्या माध्यमातून जर का कोणी हे वरिष्ठ लेवलला बघत असतील बरोबर. तर त्यांनी या परमिशनच्या बाबतीत नक्की दखल घ्यावा. का जी परमिशन ज्या गाडा मालकांना घ्यावं लागते, शेतकऱ्यांना घ्यावं लागते, ती खरोखरच एकदम किचकट आहे. बरोबर. काय इतर लोक तर घेणार पण नाही ते अड्डे, आणि अड्डे नाही झाले ना तर जे तुम्ही मोठेपणा सांगताय का गोरक्षण झालं पाहिजे, नंदी वाचले पाहिजेत, ते वाचणार नाही. बरोबर. कोण सांभाळणार तेवढे बैल? बरोबर. आज एक एक बैलाला किती कष्ट करावं लागतं सांभाळण्यासाठी. हे जर का ते लोकांनी अभ्यास केला ना तर या परमिशन देण्यासाठी एवढा त्रास होणार नाही. बरोबर. अक्षय सांगतो एवढ्या फेऱ्या मारायला लागतात तिथं, आणि इतर प्रकार तर वेगळेच वाढलेत. मी आता तुमच्या माध्यमातून ते सांगू शकत नाही, पण इतके भयानक प्रकार वाढलेत का त्या परमिशन देणाऱ्यांना असं वाटतं का अड्डेवाल्यांना लाखो रुपयाची कमाई आहे का काय. बरोबर. आणि खूप फुकट तिथं गलचेपी करतात ही लोक. म्हणजे शासनाने परमिशन द्या हे कबूल केलेलं आहे, बरोबर. तरी पण इथं एवढं आडमोठी अडथळे. भूमिका आहे. म्हणजे जेव्हा अड्ड्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला का त्या कमिटीवरती पूर्ण दोष, आणि ठीक आहे ते येऊ द्या, त्याला सामोरे जाऊ आम्ही, परंतु परमिशन घेताना एवढे नाच चाकून नाही व्हायला पाहिजे ना. बरोबर. दमचाक होते पूर्ण. बरोबर. म्हणजे ते परमिशनचे इतके किचकट झाले की त्याच्यामुळे ज्यांची अड्डे घ्यायची मनस्ताप इच्छा असते- होतो. चांगला माणूस जाईल ना त्याला मनस्ताप होतो की यांचं काय मजूरपणा चाललेला आहे, बरोबर. यांचा काय फक्त यांना सह्या द्यायचे, बाकीचं सगळं आम्हालाच करायचं आहे. त्याची बरोबर. आम्हाला इथली सगळी सोय आम्हाला करायची, ग्राउंड टोटल लेवल. ग्राउंड लेवल आम्हाला जे काय ते आम्हाला करायचंय. यांचं काय, बरोबर. यांना शासनाने तुम्ही ज्या पदावर बसलाय म्हणून तुम्हाला अधिकार दिलाय, म्हणून तुम्हाला ते परमिशन द्यायचे. बरोबर. तुम्ही एवढं काय आकराची गरज आहे. आणि आणि- अक्षय सांगतो एवढा मनस्ताप करतात ना ही लोक का त्याचा हिशोब नाही. आणि अक्षय मी खरंच सांगतो, मला जर का परमिशन सरळ नाही भेटली तर मी परमिशन घेणार पण नाही. जे होऊ दे काय व्हायचं ते. म्हणजे दादांचे एक प्रकारे सांगायचं झालं तर पूर्णपणे योग्य तयारी झालेली आहे, परंतु परमिशनला इतकी अडचण निर्माण होते की दादांचं असं म्हणणं आहे की मग माझ्या मैदानाचं नियोजन ही माझ्या पद्धतीने करायला तयार आहे. त्याच्यामुळे दादा नक्कीच तुम्हाला परमिशनही मिळेल. आणि कमिटीचं कसं काय, म्हणजे कमिटी जी आपली आहे रायगड ठाण्याची ती- आता कमिटीचं म्हणलं तर मी अजून परत परमिशनला मी आज मैदान करायला घेतलेलं आहे. हे आज संध्याकाळी आणि उद्या सर्वांशी बोलणार आहे. तसं तालुक्यामध्ये बोलणं झालेलं आहे. वरच्या लेवलला मी अजून परत बोललो नाही, कारण परमिशनचं मागं पुढे चाललं होतं. बरोबर आहे. आणि 22 तारखेला पण डिक्लेअर केलं होतं मैदान, परंतु मी बाहेर होतो जवळजवळ 15-16 दिवस, त्यामुळे मी काही मैदान करू शकलो नव्हतं. आणि परमिशनचं पण मागं पुढे चाललं होतं, त्यामुळे बरोबर. मी सांगितलं होतं की सध्या काय तुम्ही डिक्लेअर करू नका, आपण पुढं करू. आणि मी अजून कमिटीला पण विचारलेलं नाही, बरोबर. असं मी त्यांना सांगितलं. आपली जी मुलं कमिटी परमिशनची जी लोक काम करतात बरोबर. त्यांना, म्हणजे बालडीची पण काही मित्र आहेत, तेच करतात सर्व काय. हा. तर मग आता ते 29 तारीख बोलतो आपल्याला सोपी आहे मैदान, तर मी त्यांना बोललो मी तुम्हाला 2 ते 4 दिवसाच्या आतमध्ये करून देईल. बरोबर. राहिला परमिशनचा विषय तर स्थानिक लेवलला बोलणं झालेलं आहे. फक्त आज संध्याकाळी मी जिल्ह्याच्या लेवलला बोलून घेणार आहे. त्यांनी होकार दिला तर मग 29 तारखेची परमिशन आम्ही काढणार आहे. बरोबर. म्हणजे मैदानाची पुरेपूर तयारी झालेली आहे आणि परमिशनच्याही मार्गाला दादा लागलेले आहेत. त्याच्यामुळे मैदान जे काय होणार आहे ते एकदम रितसरच होणार आहे आणि सर्वांना बघण्यासारखंच मैदान होईल. आणि सुरुवात दादा पहिल्या मैदानाची चांगलीच होणार आहे. हो 100%. इथं कसं आहे, आपल्या इथं मेन गोष्ट म्हणजे एकतर सट्टेवाले नसतात, बरोबर. बाकी तुमचे चक्री असतील काय असतील ते आपल्याकडे ते नाही. त्यामुळे भानगडी किंवा इतर काय बैलांना कुणाला अडवणूक व्हायचा संबंधच नाही. बरोबर. कारण मी आता 2-3 मैदानामध्ये गेलो होतो, 4-5 लोकांचे अक्षर सांगतो ना, त्या सट्ट्यांवाला मुलंच शर्ती केलेली. बरोबर. आणि हे अजून परत त्या मैदानावाल्याला पण कळत नाही, आणि जे गाडा मालक येतात ना त्यांच्या पाठी ते सट्टेवाले येतात, त्यांना सुद्धा समजत नाही. बरोबर आहे. आणि ग्रुपला तर मी कधी उत्तर देत नाही, आम्ही बघत असतो. हीच चर्चा चालू असते का हा जो सट्टा लावतोय तो याच्या गाड्या मालकाच्या मागे आलेला आहे, बरोबर. त्या ग्रुपच्या मागे आलेला आहे. मग आपल्या मागे जर का लोक येतात तर त्यांनी ते बंदोबस्त केला पाहिजे ना. बरोबर. ही कमिटीज किती प्रयत्न करेल, गाडा मालकाची पण मग जिम्मेदारी गाडा मालकाची जबाबदारी नाही का? बरोबर. कमिटीने किती निर्णय चांगले लावले, किती नियम चांगले लावले, किती चांगली सोय केली, बरोबर. तरी पण गाडा मालक जोपर्यंत सुधरत नाही, त्याच्या पाठीमागे येणारा पाठीराखा सुधरत नाही, तोपर्यंत कमिटीवाल्यांचं काही चालत नाही. मी तुम्हाला बरोबर. गॅरंटी देतो. म्हणून मी तुमच्या माध्यमातून एक सांगेल, हात जोडून सांगेल का असा गालबोट लावलेणार येऊच नका. बरोबर आहे. शर्ती कमी झाल्या तरी चालतील. खरंय. तुम्हाला सहकार्य करायचं असेल, जी कमिटी खरोखर चांगलं नियोजन करते त्या कमिटीला तुम्हाला सहकार्य करायचं असेल तरच तुम्ही या. बरोबर आहे. नाही तर नुसतं माझा दोराटच झाला होता आणि मला विजय दिला नाही आणि त्याला दिला त्याला त्याचं, अरे कोण कोणाचा नातेवाईक नाही, बरोबर आहे. अरे कोण कोणाची इथं आता हल्ली बाजू घेत नाही का? सगळं ऑनलाईन दिसतंय. कॅमेरामध्ये कोण बाजू सर्व घेईल? स्पष्ट दिसतंय. पहिलं दिवस गेले ते. म्हणून माझी सगळ्या गाडा मालकांना एक विनंती हात जोडून का मित्रांनो, कोण कोणाची बाजू घेत नाही आणि कुणाला तेवढा टाइम पण नाही, बरोबर. आणि कोणी कोणाची बाजू घेऊन मोठा होईत पण नाही, तर कोण उपद्याप करील.
म्हणून तुम्ही समजूतदाराची भूमिका जर का घेतली तर खरंच सांगतो शर्यतीला चांगले दिवस येतील. हो आता तुम्ही बघितलं मागच्या वेळेस एक ओवल्या ठिकाणी चांगलं मैदान व्हायचं, कितीतरी चांगलं. बरोबर एक छोटस कारण झालं, अड्डे बंद झाले, बरोबर मग नुकसान आपलं पण होतं ना. 100% बैल बसून राहतात, तिथल्या लोकांना इथपर्यंत यावं इथपर्यंत यावं लागतं. लागतं. या गोष्टी पण तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आजकाल काय झालं माहितीये का, गाडा मालकाची एक भूमिका आहे. मी ज्या अड्ड्यात गेलो ना का त्या अड्ड्यात माझी शर्यत झाली पाहिजे, माझा भाडं फुकार जातो, बरोबर बैल माझं पळत नाही गेलं पाहिजे. बैल पलत नाही. मी तुमच्या माध्यमातून एक नक्की सांगेल मित्रांनो, मी जवळजवळ सलग 4 ते 5 अड्ड्यातून परत आलेलो आहे. बरोबर पण मी कधी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण चर्चा केली नाही आणि कुठेच करत नाही का, माझं अड्ड्यात नाव गेलं ना बस माझ्यासाठी तेवढंच समाधानी. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय तुम्हाला. म्हणून हे कुठेतरी शिका, काय गेलं तर तिथे शर्यतच झाली पाहिजे. आणि काय ते एवढं येत ना का एखादा गरिबानी 11,000 वरती नाव ठेवतो आणि हे मोठे बैलगाडा मालक त्याच्यावरती नाव फिरवतात. अरे थोडी तरी तुम्हाला शोभाला पाहिजे. बरोबर मी चुकीचं बोलतोय तुम्हाला असं वाटत असेल, पण तुम्हाला ते तुमचं चुकतं म्हणून तुम्हाला बोलणं भाग पडलं आता. बरोबर अरे एखादा 11,000 वरती जेव्हा नाव ठेवतो ना त्याची जोडी तपासा तुम्ही, तुमच्या लेवलला आहे का. अरे लेवलच्या माणसाची शर्यत करा ना. बरोबर मी कित्येक ठिकाणी जेव्हा माझ्याची चर्चा करतात, दादा काय बोलायचंय, या माणसाने येऊन आमच्यावर नाव फिरवलं, मग ते कुठेतरी त्या माणसाला भारी पडतं. बरोबर कारण एकतर त्याची जोडी जमत नसते म्हणून तो बिचारा 11,000 वरती नाव ठेवतो आणि मोठे गाड्या मला त्याच्यावर नाव फिरवतात. बरोबर ठीक आहे ना, अड्ड्यामध्ये गेल्यावरती कुणीही कुणाची शर्यत करा, पण ती जमून करा ना मग. बरोबर आणि जो जर का खरंच ज्यांनी 11,000 वरती ठेवलंय ना त्याच्यावरती फिरवताना तुम्हाला हात जोडून विचार करून फिरवा, बरोबर कारण ते योग्य नाही. 21,000च्या पुढे जे ठेवतो ना त्याच्या बिंदात फिरवा ना, बरोबर ते तुम्हाला ओपन ग्राउंड आहे. पण 11,000 वरती ठेवतो ना त्याची नाईलाज तर तो बिचारा ठेवत असतो. त्याची मनस्थिती हा तशी मनस्थिती नाही. आणि तो बिचारा हारल्याच्या नंतर तो तलतल करत असतो, असते. बरोबर कारण त्याची तेवढी भारी नसते ना. बरोबर त्याच्या जोडीला तेवढाच जोडीदार लागला ना तर त्याला आनंद होतो. बरोबर पण जर का फरक अजिबातच तुमच्यात अंतर जमत नाही आणि तिथं जर का ती जोडी लागली ना तर त्याचं आधीच खच्चीकरण झालेलं असतं. बरोबर म्हणून ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे की एखादा 11,000 वरती जेव्हा ठेवतो ना त्याच्यावर तुम्ही नाव फिरवताना चांगला विचार करून फिरवा. जो नंबरचा माणूस आहे त्याने तर. बरोबर आम्ही नाही फिरवत कोणाच्यावरतीच, कारण मी ते बघितलं ओळखलं 2च वर्षात. तुम्ही तर वरच्या शर्ती करताय, खरंय तुम्ही ओळखताय ना आला अजून परत तुम्हाला. बरोबर म्हणून ही विनंती आहे तुम्हाला का येणाऱ्यांनी शिस्तीचं पालन करणार असेल तरच या, उगाच गालबोट लावणार असेल तर येऊ नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कारण आमची कमिटी तुम्हाला तोंड द्यायला नक्की आहे, सक्षम आहे. पण ती कशाला, तुमची सोय करण्यासाठी, बरोबर तुमच्याशी वादविवाद करण्यासाठी आमची कमिटी नाही. बरोबर पूर्ण मैत्रीपूर्ण लढत झाल्या पाहिजेत. मग हे कशासाठी पाहिजे. बरोबर म्हणून आमची कमिटी तुमच्याशी इथं वादविवाद घालासाठी नाही, तुमचं नियोजन करण्यासाठी. म्हणून ते नियोजन जर काही बिघडत असेल तर तुम्ही येऊच नका, माझी हात जोडून तुम्हाला विनंती. आणि सर्वांना एवढीच विनंती आहे का इतर ठिकाणी जसं लेट येतात तसं येऊ नका, बरोबर लवकर या आणि लवकर शर्यती चालू होतील अशा प्रमाणे तुम्ही वागा. आता दादा महत्वाचं म्हणजे की तुमच्या मैदानापासूनच सुरुवात झाली होती की सर्वात लवकर जर शर्यती झाल्या असतील बिनजोडच्या तर त्या आपल्याच मैदानात झाल्या होत्या गडावच्या. तर मग याही वेळेस असंच असणार आहे नियोजन कसं असणार? नाही, यावेळेस कसं आहे, त्यावेळेस आपण पूर्ण बक्षीस वगैरे लावली होती, त्यामुळे आपण ते तसं नियोजन केलं होतं. आणि जे नियोजन असणार आहे ते मार्च महिन्यात मध्येच असणार आहे आणि त्याचं नियोजन तसंच असणार आहे. आणि यावेळेस बक्षिसाचं स्वरूप पण वेगळ्या पद्धतीने असणार आहे, त्यामुळे अजून गाडा मालकांना त्याच्यातून सहभाग भेटणार आहे. बरोबर आणि नियोजन तेच त्यावेळेस असणार आहे, आता काय नियोजन नाही. पण माझी विनंती आहे सर्व गाडा मालकांना का जरी जसं बक्षीस दिवस जाईल नसली जरी बक्षीस हा, नसली ते तरी शिस्त सर्वांना म्हणून तुम्ही लवकर या. लवकर या. मग नंतर तुम्ही गोंगाट करता आमची गाडी झाला नाही हे नाही, बरोबर, आणि मग लाचच्या टोकाला जाऊन चिनी भरपूर तिथं गर्दी होती. बरोबर. पण ते टाळण्यासाठी तुम्ही लवकर शेती केली तर चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. बरोबर तर आता त्या नक्कीच आता मैदानाची तर अजून तयारी व्हायची आहे. दादांनी एक आपल्याला सूचनापूर्वक माहिती दिली की मैदान कसं असणार आहे, नक्की मैदान कशा स्वरूपात घेतलेलं आहे. आणि मैदान ज्यावेळेस तयार होईल त्यावेळी सुद्धा आपण मैदान दाखवण्याचा प्रयत्न करू की कसं मैदान तयार केलंय. अजून एक बाईट आम्ही देऊन तुम्हाला कळूच. हा. आणि तुम्ही माझ्याकडे येऊन चिनी जो तुमचा वेळ दिला आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि सर्व गाडा मालकांना मी एक विनंती करतो परत का असं तुम्ही जो परत सहकार्य करत नाही मित्रांनो, बरोबर. प्रत्येक संघटनेला तो परत कमिटीला कोणतंच मैदान संघटने success- तुमचं सहकार्य होत नाही तो परत कुठलाच मैदान सक्सेसफुल होणार नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून परत एकदा विनंती करतो, कडावला येताना तुम्ही सहकार्याची आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जसं तुमचं सहकार्य लाभेल तसं प्रत्येक मैदानामध्ये आमच्या इकडून तुम्हाला बदल दिसेल एवढं नक्की. आणि सर्वांना परत एकदा विनंती करतो का लवकरात लवकर येऊन मैदान
सक्सेसफुल करावं हीच विनंती. आणि याच्यातली अपडेट अजून एकदा परत खरंच बरोबर. मैदान किती तारखेला आहे, किती वाजता सुरू होईल, एक 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 परत एक मुलाखत देऊन अपडेट तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद.